विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 50 गावांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाच्या वतीनं धाराशिव तालुक्यातल्या राजुरी इथं प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड करायच्या पिकांची बी बियाणांची तयारी, बीज प्रात्यक्षिकं तसंच पिकांवर पडणाऱ्या रोगकिडींचं व्यवस्थापन याबरोबरच नैसर्गिक शेती यासह कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगानं उपयुक्त माहिती देण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं। या अभियानाच्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी आणि शास्त्रज्ञ याचा थेट संवाद घडवून आणत आहोत आणि त्यांच्या शंकेचं निरसन त्यांच्या गावामध्येच करत आहोत। यामध्ये आपलं धाराशिव जिल्ह्याचं मुख्य पीक सोयाबीन असल्यामुळे सोयाबीनची उगवण क्षमता चाचणी, त्याचप्रमाणे फवारणी करताना घ्यावयाची काळजी, ड्रोन तंत्रज्ञान वापरून घ्यावयाची फवारणी याचं प्रात्यक्षिक देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत। तसेच यासोबत काढणी पश्चात तंत्रज्ञान घेऊन आपलं उत्पादन कशा प्रकारे वाढविता येईल याविषयीचं मार्गदर्शन देखील आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमाच्या अभियानाच्या माध्यमातून करत आहोत। खरीप परिसंवादाचं आयोजन केलं होतं। ही तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमच्या इथं खरीप पूर्व पेरणी तयारीसाठी प्रशिक्षण घेतलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीन पेरत असताना बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे किंवा बीज प्रक्रियेनंतर त्या बीज प्रक्रियेसाठी कुठली बुरशीनाशकं वापरली पाहिजे किंवा पेरणी काय पद्धतीने केली पाहिजे। तसेच त्यांच्यासोबत जे काही अधिकारी आले होते त्यांनी सोयाबीन पेरल्यानंतर जी काय रोगराई येते तर त्या रोगराईला कुठले खत वापरले पाहिजे किंवा कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे याची पण उत्तम प्रकारे माहिती दिली। तसेच जे काही डाळिंब संशोधन केंद्राचे जे काही सिंग साहेब आले होते त्यांनी नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेतीविषयी आम्हाला माहिती दिली, जे की आमच्या भागामध्ये हा नवीन प्रकार आहे। रालोआ सरकारनं